यार स्मूथ चालती ना यार गाडी आज. आई शपथ माझं मन असं खुश होते, खुश. वाह. अरे मागचा ब्रेक लागत नाही, मागचा ब्रेक फेल झाला. अरे खरंच लागत नाही, हे बघ मी दाबतोय. तयार धरतो तो. अरे ऑइल लीक होते रे. सो हे गाईज, इट्स मी आधी. वेलकम बॅक टू द नाईट रायडर. सो आज आहे संडे आणि अराऊंड आता 9:30 वाजलेले आहेत आणि आज चाललो आहे भंडारदऱ्याला. सो गाडी खूप खराब झालेली होती मागच्या ब्लॉगमध्ये, तर बापरे एवढी जास्त खराब होती गाडी. मला धुवायचा कंटाळा आला होता, पण आज म्हटलं थोडंसं पाणी मारून धुवून घेऊ गाडी. आता भंडारदऱ्याला जायचा प्लॅन तर अचानक रात्रीतूनच ठरला की जाऊयात सकाळी. सो मी आणि सँडी चाललो आहे भंडारदऱ्याला सहज फिरायला. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू तुम्हाला, तिकडे जाऊन आपण आज मॅगी बनवणार आहे. ते कसं काय ते तुम्हाला मी थोड्या वेळ दाखवतो. ही गाडी ना पटापट वॉश करतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो की ती एक गोष्ट मागवली मी, त्याच्या थ्रू आपण मॅगी बनवणार आहे. म्हणजे त्याच्या मदतीने आपण मॅगी बनवू शकतो. सो गाडी तर बघा यार किती खराब झालेली आहे. बघा एवढी खराब झालेली, तर थोडीफार धुवून टाकतो. आता टेम्पररी धुतोय मी फक्त, बाकी जर रस्त्यात वॉशिंग सेंटर भेटतं तर तिथं टाकून देऊ, थोडंसं वॉश करून घेऊ. ठीक आहे. सो मी आता ही गाडी धुतो, त्याच्यात तुम्हाला मी ते प्रोडक्ट दाखवतो जे मी मागवलं. सो मी जे 2 प्रोडक्ट सांगत होतो तुम्हाला, ते हे मला मी दाखवतो. याच्यात काय, याच्यात एवढीशी गोष्ट आहे गाईस, तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. एवढी मस्त गोष्ट आहे याच्यात. एवढीशी छोटी गोष्ट एवढं मोठं काम करू शकते. सो ह्याच्यामध्ये हे आहे पोर्टेबल स्टोव. हा असं उघडतो, असा असा असा. हे झालं त्याचं स्टँड. त्याच्यानंतर हे असं ओपन करायचं, असं. अरे मग असं, मग असं. हे बघा असं स्टोव बनून जातो डायरेक्ट. इथून अशी फ्लेम येते. हा गॅस इथं फिट होतो असा आणि त्याच्यानंतर चालू करायचा. मस्त मॅगी बनते. सो आज आपण तिकडे जाऊ भंडारदरा आणि तिकडे जाऊन मॅगी बनवू. का वाटतं मजा येईल की नाही. आता मी पटापट पॅक करतो, बॅग वगैरे भरतो आणि मग लवकरात लवकर माउंटवरती येऊन भेटतो. ठीक आहे. सगळे एकदम सेट आहे. सो आता आम्ही आहे द्वारकेला. आता द्वारकेवरून सरळ जाऊयात भंडारदऱ्याला. थोडंसं पुढे गेल्यावर मॅप लावू. आणि खूप दिवसानंतर यार हायवेवरती लांब राईडला चाललोय. आणि मी आता ठरवलंय हर संडेला एक लॉंग ड्राईव्ह काढायची. सोलो का न हो, पण काढायची. आता तर संदेश आहे आपल्यासोबत, पण कधी संदेश नसला, कोण नसलं तरी पण एकटं जायचं आणि ब्लॉग शूट करायचा. चल झूठा. गाडीमध्ये अजून पण पाणी उडतंय. बाकी आज रस्ता मस्त मोकळा आहे यार. आणि वातावरण पण मस्त आहे. म्हणजे जास्त गरम पण नाही, जास्त थंड पण नाही, नॉर्मल आहे. गरम पण नाही होते. पण आता थोडंसं सकाळी 11 वाजलेले म्हणून काही एवढं वाटत नाही. पण मग दुपारी जास्त हाल होतील असं मला वाटतंय. बाकी विंड नॉईज येतोय का चेक करा आणि कमेंटमध्ये सांगा मला. कारण की विंडस्क्रीन खूप जास्त हेल्प करते मला हवेपासून वाचवायची. माझा क्लिअर आवाज येतोय. मागच्या ब्लॉगमध्येच तुम्हाला कळालं असेल, पण मागच्या ब्लॉगमध्ये मी गाडी हळूहळू चालवत होतो ना. आता हळूहळू नाही, इथं जोरात चालवतोय मी. हा मेन हायवे ना, पुढं जाऊन खराब नको व्हायला. हा आणि एक प्रॉब्लेम मला आहे ना गाडीचा एक झालेला आहे, मध्येच हॉर्न वाजतो आणि मध्येच हॉर्न वाजत नाही. आता नशीब हा ट्रकवाला इकडे येत होता, काय झालं काय माहिती, ऑटोमॅटिक हॉर्न चालू झाला. आता नाही वाजत आहे बघा. ओ भाई हा काय विषय. बरोबर ते ट्रक येत होता म्हणून हॉर्न वाजला. आता नाही वाजत आहे. पहा आम्ही दाबतोय बटन, आता वाजला.
धीरजकडे दाखवावं लागेल. येताना बघूया धीरजकडे जाऊ. थोडं क्लचचं काम आहे, क्लचचं काम करून घेऊ आणि हॉर्नचं काम करून घेऊ. हो मजा आहे. जे स्मूथ चालते ना यार गाडी आज. आई शपथ माझं मन असं खुश होते, खुश. यार जाऊ द्या ना आम्हाला, मला जाऊ द्या ना पुढं. आता वाजले की 12. खरंच 11:30 पावणे 12 होत आलेले. प्लॅन होता 9:30 वाजता निघायचा, पण गाडी वॉश करता करता सगळ्या गोष्टी करता करता आम्ही निघालो आहे 10:30-11 वाजता निघालो आहे. म्हणजे आता ऑलमोस्ट 11-11:30 झाले असतील. काय आलं? कुठे इथून पेट्रोल किती लांब? पेट्रोल पंप किती लांब आहे? बस गाडीवर घे, पुढे घे. ड्यूक 200 भाऊ, हेल्मेट घालत जा. घे अजून पुढे घे. पाय काढ बरं. पाय घे वरती. थोडंसंच किलोमीटरवरती पेट्रोल पंप आहे. भाऊचं पेट्रोल संपलंय. रस्त्यात प्रॉब्लेम येत यार. हा काय विषय या मग. अरे एका गाडीवर 3 जण, R15 वरती 3 जण बसलेले गाईस तिथं. खतरनाक का खतरनाक. अरे मागचा ब्रेक लागत नाही. मागचा ब्रेक फेल झाला. अरे खरंच लागत नाही. हे बघ मी दाबतोय गाईज, मी ब्रेक दाबतोय गाडी थांबत नाहीये. अरे यार काय यार, हे संडेच्या दिवशी असे प्रॉब्लेम्स. हे बघ मी ब्रेक दाबून ठेवलेला आहे, गाडी थांबत नाहीये. आईची कटकट. हॉर्न नाही काम करत आहे, ब्रेक नाही काम करत आहे. अरे यार असे नाही तर मग लवकर शिट्टी वाजून जाईल यार. नाही रे, ब्रेक पॅड आताच नवीन टाकलेले. हे बाई इथं एअर धरलाय त्याने वाटतं. एअर धरतो तो. कोण? अरे ते दोघं सोड. त्या एमटी कोणती ती R15 होती, 3 जण बसलेले होते, पाहिलं नाही का? अरे यार काय एक ना एक प्रॉब्लेम येऊच राहिला यार. भाई काय विषय हा कळ ना. सर्व्हिसिंगला न्यावंच लागेल गाडी. उद्या घेऊन जातो. हा झाला ब्रेक नीट. चला असेल अजून 50-60 किलोमीटर असेल यार. ही लेन डायरेक्ट मोकळी आहे बघा ना गाईज. 4 व्हीलर वाल्यांची गर्दी तिकडेच आहे, इकडे 2 व्हीलर वाले कमी आहे म्हणून काही टेन्शन नाही. त्याच्या इच्छा इंडिकेटर नावाची गोष्टच नाही राहते यांच्या. जाऊ दे, नो गाली गलोच. भाई जर इथं काही नवीन विषय असला, स्पीड लिमिट एवढी आणि तेवढी, तर नक्कीच आम्हाला धरतील कोण ना कोणतरी. कारण की ते 3 जण होते ना, त्यांना थांबवलं वाटतं डिपार्टमेंटने, RTO वाल्यांनी. कारण की तिथं पोलिसांची गाडी पण होती. जाऊ दे, आपण 80च्या अबाव नाही जायचं. 80-90च्या आसपासच राहायचं. हे बघा गाईस, त्यांनी स्टिकर पण नाही काढले हेल्मेट. आणि 3 जण बसलेले. नाही आता काढलं नाही काढलं यार. ह्या करी लिव्स हॉटेलच्या इथं नाही, हे बघा 1, 2, 3 हे जेवढे जे आहे ना, रिसॉर्ट आहे छोटे. म्हणजे रिसॉर्ट नाही, छोटे असं घर सारखं बनवलंय. पण आई शपथ काय मजा आहे भाई. काय व्ह्यू आहे. इथून बाहेर आलो डायरेक्ट तिकडं नदी बोलतो ते काय ते लेक. येईल मी एकाच दिवशी स्टे करायला, काही विषय नाही. आयुष्य गावात हा हटकून करतोय वाटतं. जाऊ द्या त्यांना पुढं. आपण आता आपल्या धुंदीत. काय आलं? अरे तू डचकावलं कशाला मला? मी घाबरलो ना. इथून ट्रेन चालली हा म्हणे. वा म्हटलं काय झालं. आता मी पुढे आलेलो आहे ना, आता तो बघा मला असा घाण ओव्हरटेक करून जाईल ना. आता बघा गाईज, गेला याच्यावरून कळतंय KTM यांच्यामुळेच बदनाम झाली. आणि आता यामा पण यांच्यामुळेच बदनाम होती. हा उतर.
30-35 किलोमीटर नॉन स्टॉप. आता परत जायचंय. अजून इथून किती रे? अजून 32 किलोमीटर्स. तरी लवकर आलो का नाही? अरे भाई माझ्यावरती भरोसा ठेवत जाय. हा मला बोलत होता गाईज की म्हणे मला कामावरती जायचंय, 2 वाजेपर्यंत रिटर्न आलो पाहिजे, असं तसं. म्हटलं अरे नको लोड घेऊ. हा जरा पाणी बिनी पितो, फ्रेश होतो जरा, मग परत भेटतो तुम्हाला. लवकरच पोहोचून जाऊ आपण आता भंडारदाराला. मेन म्हणजे पावसाळ्यात येण्यात मजा आहे, पण आपण जरा अतरंगी ना भाई. आपण अतरंगी आहे. आपण काय करतो, आपण ऑफ सीझनला जातो. पोचलो ना भो भंडारदारा. हे बघ इथं विचार, इथं भेट. प्लेट आहे का यूज अँड थ्रो? सो इथं बघा मस्त आहे की एक व्ह्यू आहे हा बघा. पण आता प्रॉब्लेम काय झाला माहिती का, माझ्या कॅमेऱ्याची चार्जिंग पण डेड झालेली आहे. आणि आता कॉलावर हॅलो. सो आता इथून परत वरती चढावं लागेल. आम्ही भटकलोय रस्ता, आम्हाला डॅमच भेटत नाही. मुझे लग रहा है इधर से रास्ते में क्या? नाही रे. हाँ देख. अरे वो एक रिसॉर्ट काय हो बा? नहीं अरे रिसॉर्ट चलो ये बोल. कॅमेरात आमच्या रे कधीपासून प्रिडिक्शन चालू आहे गाईस, कुठून काय काय काहीच कळत नाही. तुम्ही जेव्हा टाइम भेटेल ना तेव्हा भेटतो तुम्हाला लगेच. काम था. हा चल चॅलेंज आहे तुला. घे मागे घेऊन दाखव गाडी. हा टर्न मारून दाखव. हा घे मागे. हा घेतली. कमॉन सँडी गाडी खेचतोय काही. हा सो फायनली गाईज एवढं फिरण्यापासून शेवटी आम्ही या रस्त्याला आलेलो आहे. आणि इथून तुम्हाला काय वाटतं डॅम असेल? मला तो रस्ता बघा. आणि 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 वेट संपलेलं आहे. हे बघा मस्त डॅमवरती आलेलो आहे. हो 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 फायनली एवढा टोकीची मत्ता फोडी करून मग पोचलो इथं. संधी स्कूल जाम झालं. जाम डोळे पाऊस नका. डायरेक्ट डोळे पांढरे झाले. डोळे पांढरे ऍडिट झाले, डोळे लाल. अरे इथं सगळं बुरकं बुरकं झालं तुझ्या डोळ्याची इथं. आहे ना. हा रडलो ना मग मी कधी राहिला. गाडीवर. कोणाची आठवण येत होती? गर्लफ्रेंडची. गर्लफ्रेंड नाही मला. अरे बाप, तुला गर्लफ्रेंड नाही? मी काय म्हणतोय सँडी, मधुमती मधमाशांचं पोळी इथं. काय डॅमच्या वरच नाही. हा ऐक ना, इथून एक सरप्राइझिंग गोष्ट सांगू का तुला? काय? आपण स्टोव वगैरे सगळं आणलं, माचीस नाही आणली. इथं येईल का बनवता आपल्याला मॅगी? हे इथं बनवता येईल ना भाई, मस्त स्पॉट आहे. अरे कोण ओरडते तिकडे? काय हाँ ये कर लो पहले. आता काही असं पुरं सेटअप लावलेलं आहे. आणि मी काय केलं माहिती का, याच्यात तेल आणलंय, याच्यात कांदा आणि मिरची आणलेली. एवढ्या अडचणीत बसलोय ना गाईज, मला वाटलं होतं मस्त मोठी मोकळी जागा असेल. आणि बघा काय करतोय यार, कचरा तर एवढा आहे, व्हिडिओ काढण्यासारखं काही आहेच नाही यार. संदेश काय करू आता? हा कांदा जास्त घेऊन आलेलो आहे मी, याला साईडला ठेवावं लागेल. मिरची कापून घेतो. स्टोव चालू झालेला आहे. आता याच्यामध्ये टाकू तेल. आता मॅगी काढली, याच्यात काढून घेऊ. स्पॉट चांगला असता ना गाईज, खरंच अजून मजा आली असती.
पण ठीक आहे, जाऊ द्या आता ही थोडीशी काढून घेतो. सो आता टेस्ट करतो कशी लागते. होप सो चांगली झाली पाहिजे. संदेश जशी घरी बनवतो ना आपण तशीच झालेली आहे. भारी झाले वा. आम्ही तिकडून आहे ना उन्हातून इकडे सावलीत आलो कारण की खूप जास्त गरम होत होतं. थोडीशी घाण आहे पण ठीक आहे. आता थोडं खातो पितो आम्ही दोघं जण, मग भेटतो तुम्हाला थोडं. ठीक आहे. तर काहीच मॅगी बिगी खाऊन झाली. तर आता आदित्य काय करतोय तुम्हाला बाकीचे भांडे घाल. क्यों नहीं हो रही पढ़ाई? एग्जाम बगल में आ गया है, लाइफ में कुछ करना है. कष्ट करतो भाई बिचारा व्हिडिओ साठी. कष्टासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. यार तुम्ही लाईकच नाही करत, चॅनलला सबस्क्राईब करून टाका यार. आणि एवढं साफ आहे ना, जलपरी भी दिख जाएगी इसमें. मला तरी असं वाटतं कारण की आमची फुल जिरली, मोबाईल चार्जिंग पण फक्त 14%. फोटो बिटो काही काढायलाच भेटलं नाही यार. काहीच नाही. इंस्टावर स्टोरी पण भेटलेली, व्हिडिओ काहीच काढलेले नाही, फक्त, काहीच. कारण की या बा. रेंज पण नाही काहीच झाडावर. हे कोणचा डॅमचं नाव काय या? आईचं पत तुला नाव आहे ना, भंडारदरा डॅम. हे बा भंडारदरा डॅम पा. हा का डॅम आहे काय? इथं बोट राईड आहे फक्त बस. इथून असं वरती गाडी पार्क केली इकडं आणि इथून यायचं खाली बस बोट मध्ये चक्कर आणि मारायची. तुम्हाला एक खरी गोष्ट आणि सांगू का? इकडे ये पा. आणि तो हा डॅम पाहते तो ब्रिज तिकडं अलाउड पण नाही जायला. आणि तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू का, आपलं नाशिक सिटी असून सुद्धा तिकडे एवढी घाण नाही राहत. इथं एवढी घाण आहे यार. इथं गाव आहे तरी पण इथं एवढी घाण आहे. कोणी साफ नाही करत, काही नाही. पण आपलं बॅकवॉटर्स पाहिजे. संदेश किती भारी. नाशिक इज बेस्ट यार खरंच. नाशिक आपलं जे प्रॉपर नाशिक आहे ना ते खरंच बेस्ट आहे. गांतलं एक लास काय पडलेलं आहे. आता माझं तर काही मूड नाही राहिला ब्लॉग वगैरे शूट करायचा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला अशाच चांगल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राईड सेफ, स्टे सेफ. बाय बाय.